जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सत्योल कुजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा, महावीर विक्रमी बजरंगी, कुमतिक निवारण सुमतिक संगी, कंचन वर्ण बिराज सुबेद, कानन कुंडल कुंचत केसा, हाथ वज्र और ध्वजा बिराजे, कांझे मुझे जनेऊ सांज, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवन, विद्यभान गुण अति चतुर, राम काज के कर बिकादुर, प्रभु चरित्र सुनबे रसिया, राम लखन सीता मन वसिया, सूक्ष्म रूप धरि सिंहा से दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे, जय जय श्रीराम, जय हनुमान. आज मंगळवार आहे म्हणून हा थोडंसं हनुमानाप्रती जी सेवा आहे तो सेवाभाव. मित्रांनो नमस्कार, प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो कशा आहात? मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो लागलीच आपल्या विषयाकडे जाऊया, कारण काही लोक म्हणतात की साहेब बाकीचं सगळं सोडा, आम्हाला विषय थोडं सांगा. पगारावर कधी होणार? तेच ते चाललेलं आहे. ते आता कशी आणि काय आणि कशा पद्धतीने आणि काय सर्व काही गोष्टी आहेत त्याच्यावरती 100 व्हिडिओ बनवले तरी सुद्धा कमी आहेत, कारण विषय तेच असतो आणि नेहमी परत येतो. होणार ना? होणार की नाही होणार? होणार ना? होणार की नाही होणार? असा प्रश्न नेहमी विचारत असतात. ज्यांना मी भेटतो ते नेहमी हा प्रश्न विचारत असतात. तर आत्ता सध्या पत्रव्यवहार आपल्या मुंबई मंडळामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी पत्रव्यवहार केला आणि पगारवाढी संदर्भात मागणी केलेली आहे. मागणी मंडळामध्ये काय केलेली आहे, शासन दरबार ही मागणी काय केलेली आहे त्याच्याविषयी. तत्पूर्वी आपल्याला एक सांगू इच्छितो की आता ज्यावेळेस अश्विनीताई आणि प्रथमेश दादा प्रधान सचिव मॅडमना भेटायला आले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितले की मॅडम आम्ही पुण्यावरून आलो आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाचा पगारवाढ हे पुणे जिल्ह्यातले जे काही आयुक्त तिथे अध्यक्ष म्हणून असतात त्यांनाच तो कायद्या आणि अधिकाऱ्याने तो ते करायला पाहिजे. त्यांनी तसं ते होत नाही. तर गेल्या वेळी अशी घटना झाली होती ना, असं सर्व काय होतं हे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ सांगितलं होतं आणि अधिकाऱ्यांना तसे आदेश पण दिले होते की तत्काळ हे सांगा की पगारवाढीचा जो निर्णय आहे तो सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी त्या जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष त्यांनी तिथेच निर्णय घ्यायचा आहे. निर्णय घेतल्यानंतर पगारवाढ होते त्याची फक्त एक प्रत शासनाकडे पाठवायची आहे. हे अशा सगळ्या काही गोष्टी आहेत. म्हणून सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आपण प्रथमतः हे पाठवतो. आता त्याच्यावरती सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष काय करतायत आणि अजूनपर्यंत त्याच्या लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याकडे ती प्रत आली आहे का? जे प्रधान सचिव मॅडम बोलले आहेत तशी जे अधिकारी वर्ग आहेत ते तर बोलतात, कारण प्रधान सचिव मॅडमने तसे आदेश दिलेले आहेत. तसं सर्व काही गोष्टी आहेत. धुळे जिल्ह्यातले सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळाने त्यातल्या कामगार प्रतिनिधीने ते मंडळाने सुद्धा जे काय आपल्या कामगार मंत्री आहेत त्यांच्याकडे ते प्रस्ताव पाठवलेले. त्यांना आता उत्तर काय येतं आहे ते पाहूया त्याच्यामध्ये धुळे जिल्ह्याला, आणि मग त्याच्यानंतर सर्व काही स्पष्टीकरण होईल की ते कसं काय अधिकार आहे. तर तुर्तास आपण जाऊया या आपल्या ह्या विषयाकडे. तर मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षकांना व अधिकाऱ्यांना खाजगी आपल्या जे काही सुरक्षा रक्षक आहेत त्यांना वेतनवाढी जो पगार आहे तो पगार आणि भत्ते यामधील ह्याच्याकरता हे सर्व काय आता तुम्हाला मी सगळं जे पेज आहे ते तुम्ही पाहताय, जे पत्र आहे ते पत्र. आता नेमकं काय साहेबांनी मागणी केलेलं आहे, कारण लक्ष्मणराव भोसले साहेब म्हटलं तर थोडंसं विचारपूर्वक सगळ्या काही गोष्टी ह्याच्यामध्ये केलेल्या असणार आहेत. अशा सगळ्या काही गोष्टी आहेत. केंद्र शासनानं ज्या पद्धतीनं मागणी केली त्या पद्धतीनं किमान वेतन किंवा पगाराचं जे काही मूल्यांकन कसं असावं या पत्रामध्ये ते सर्व काही गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि मग कसं असायला पाहिजे. मूळ वेतनामध्ये त्यांनी सांगितले की बाबा मूळ वेतनामध्ये 30% वाढ झाली पाहिजे. घर भाडे जे आहे त्याच्यामध्ये 20% झाली पाहिजे. प्रवास भत्ता आहे त्याच्यामध्ये 1000 रुपये झाला पाहिजे. दुल्हाई भत्ता 500 रुपये वाढ झाली पाहिजे. अशा सर्व काही गोष्टी आहेत. तर आता काय पगारवाढ त्यांनी मागितली. सुरक्षा रक्षक आहेत, महिला सुरक्षा रक्षक आहेत, त्यांना मागितले त्यांनी आता झाली पाहिजे ती 17,494 रुपये. आपला महागाई भत्ता जो आहे तो 3,900 आहे. घरभाडे आहे ते 4,279 रुपये. प्रवास भत्ता आहे तो 3,200 रुपये. धुलाई भत्ता आहे तो 1,800 रुपये. एकूण वेतन 30,679 रुपये. लेवी 9,702 रुपये. एकूण वेतन व लेवी 40,373 रुपये. मुख्य सुरक्षा रक्षक आहे त्याचा 17,852 रुपये आहे. सुरक्षा पर्यवेक्षक 18,762 रुपये आहे. सहसुरक्षा अधिकारी 19,054 रुपये आहे.
सुरक्षा अधिकारी 19,639 रुपये आहे. मुख्य सुरक्षा अधिकारी 20,224 रुपये. अशी ही पगारवाढीची सर्व काही जी रचना आहे ती रचना कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये ह्या सर्व काही केंद्र शासनाचं जे मासिक वेतन जो दर केंद्र शासनानं निर्धारित केला आहे की त्याच्यानुसार हे कसं झालं पाहिजे आणि काय झालं पाहिजे, या पत्रामध्ये सविस्तर असे त्यांनी त्याच्यावरती चर्चा करून त्या सगळं काही गोष्टी मांडलेल्या आहेत. आता प्रत्येकजण पत्रव्यवहार तर करते, आणखीन काय संघटना प्रतिनिधी अजून पत्रव्यवहार करत आहेत. काय संघटना प्रतिनिधींनी सुरुवात केली, पत्र दिलेले सुद्धा आहेत, आपल्याकडे अजूनपर्यंत काय आले नाहीत किंवा काही मीडियामध्ये किंवा इतर ते काही व्हॉट्सअपला वगैरे असे हायलाईट करत नाहीत, ते जाऊन स्वतःच देतात. असेही काही संघटना आहेत आपल्याकडे आणि चांगल्या प्रतीने सर्व संघटनांनी सगळ्याच महाराष्ट्रातल्या संघटना प्रतिनिधींनी एक आता विचारपूर्वक सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या सुरक्षा रक्षकांचा पगार वाढ आणि ही वेळेच्या आधी झाली पाहिजे. सुरक्षा रक्षकांना तोच खरा मूळ प्रश्न निर्माण होतो की वेळेच्या आधी जाहीर होईल का, म्हणजे 1 जूनपासून द्यायला सुरुवात करा पण ते आत्ता जाहीर करा. याचं कारण असं आहे की याचं कारण हे विलंब. मग तुम्ही सजेशन ऑब्जेक्शन काढतं, सजेशन ऑब्जेक्शन तुम्हाला महिना 2 महिन्याकरता असतं, त्याच्यानंतर मग त्याच्यावरती विचार होतो आणि मग तो फायनल निर्णय घेऊन तो पगारवाढ जी जाहीर होती त्याला विलंब होतो, ते बैठक वगैरे होऊन 1-2 महिने निघून जातात. म्हणजे 5-6 महिन्याचा कालावधी हा असाच निघून जातो आणि मग आस्थापना जे आहे त्या आस्थापनावरती सुद्धा जी 1 जूनपासून जर 2026पासून पकडली आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जर पगारवाढ तुम्ही जाहीर केली तर हे 5-6 महिने जे वाढतात, 4-5 महिने, त्याचा एरियस कसा करायचा, मग तो आस्थापनावरती बर्डन येतो, आस्थापनाला सुद्धा त्याचं बर्डन येतं आणि हे दिलं तर पाहिजे कारण जाहिरी झालंच पाहिजे. मग अशा सगळ्या काही गोष्टी आहेत, आस्थापनेचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आता संघटना प्रतिनिधींनी आस्थापना आणि सुरक्षा रक्षक, कारण आपल्याला जे पगार करते ते आस्थापनाला परवडेल म्हणूनच आपले सुरक्षा रक्षक हे सुरक्षा एजन्सी, आपली जी काही सुरक्षा यंत्रणा जी आहे ती आपली ठेवलेली आहे, त्यांनासुद्धा एवढं ह्या पगारामध्ये आपले सुरक्षा रक्षक परवडले पाहिजेत. या अनुषंगाने सगळ्या काही गोष्टी, आता आपण म्हणाल की युद्धाचं वातावरण आहे, त्याच्यामध्ये काय सगळं काय महागाई वाढते इकडं तिकडं आणि मग काय होणार, कारखाने किंवा इतर सर्व ठप्प आहेत, तर मग काय होणार. काही नाही, थोड्या दिवसासाठी या सगळ्या काही गोष्टी असतील, परंतु आपण याचा विचार न करता की पाठीमागून सगळ्या काही गोष्टी चालत आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं सर्वजण मागणी करत आहेत आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष असतील ते आवर्जून ह्या सगळ्या काय गोष्टीचा, ह्या सगळ्या काय बाबीचा विचार नक्कीच करतील, कारण त्यांना आस्थापना ही तेवढीच जरुरीची आहे. कारण आस्थापना असेल तर नोकरी आहे, आस्थापनाच नसेल तर नोकरी नाही. मग पगारवाढ कुठली आणि काय कुठली हा सुद्धा प्रश्न. त्यामुळे सुरक्षा रक्षक मंडळ हे सुरक्षा रक्षकांना सन्मानजनक पगारवाढ झाली पाहिजे आणि आस्थापनाही टिकली पाहिजे, त्याचा मधला दुवा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष नक्कीच काढतील आणि त्या पद्धतीने ते पगारवाढ आपल्याला सन्मानजनक. फक्त सुरक्षा रक्षकांची एवढीच मागणी आहे की आधी लवकरात लवकर जाहीर झालं पाहिजे. हे जेवढं लवकर जाहीर होईल तेवढंच सर्व काही आस्थापनांना, सुरक्षा रक्षकांना आणि कुणालाच त्याचं काही बोलण्याचं शब्दच राहणार नाही आहेत. वेळेत सगळ्या काही गोष्टी होत राहतील आणि वेळेत गोष्टी जर झाल्या तर अत्यानंद होईल. सुरक्षा रक्षकांना आता प्रतीक्षा करतायत, बऱ्याचशा सुरक्षा रक्षक त्याच्यावरती अवलंबून आहेत. घर खरेदी करते, कोणाचं एज्युकेशन, मुलांचं आता एज्युकेशन आहे, त्यांची फीज आहे, त्यांना एज्युकेशन लोन घ्यायचं आहे, सर्व काही येऊन ठपलं आहे ते तुमच्या पगार वाढ ह्याच्यावर. ज्यावेळेस पगार वाढ होईल त्यावेळेस तुमचं जे काही लोन होतं ते जास्त अधिक लोन त्या सुरक्षा रक्षकाला, त्याच्या पगारधारकाला ते मिळेल. भले ते तुमचं होम लोन असू दे, पर्सनल लोन असू दे किंवा एज्युकेशन लोन असू दे. आज एज्युकेशन लोनसुद्धा आपल्या जे काही सुरक्षा रक्षक आहेत त्याच्या कुटुंबातले मुलं उच्च शिक्षित आहेत, त्यांनी शिक्षण घेतात पण त्यांना शासनाकडून कोणत्या गोष्टीचं अनुदान नाही आहे. मग अनुदान नाही आहे तर आपल्याला तेवढा पैसा जो आहे तो जमा करायचा आहे, तर जमा कुठून होणार, तर लोनच काढावं लागतं आणि ते लोन तेवढं होतं का, या पगारामध्ये तेवढं होत नाही आहे. म्हणूनच सर्वांची अपेक्षा जी आहे ती पगारवाढ ही झाली पाहिजे आणि सन्मानजनक पगारवाढ झाली पाहिजे. कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबांनी हा सर्व काही आता इथून पुढे त्यांचा पाठपुरावा करणं फार जरुरी आहे. फक्त पत्र दिलं म्हणून झालं का, नाही, पाठपुरावा केला पाहिजे. मंडळ काय कशा पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करते किंवा प्रस्तावना काय बनवते ह्या सगळ्या काय गोष्टीचा कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब नक्कीच ते रोज नेहमी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जाऊन ह्या गोष्टीचा पाठपुरावा नक्कीच करत असतात. अन्य काही ठिकाणाहून सुरक्षा रक्षक येतात आणि ते
त्यांना भेटत असतात, त्यांचेही प्रश्न ते मार्गी लावत असतात. ते कधी विचारत नाहीत की तू ह्या संघटनेत जायस, त्या संघटनेत जायस, तू सभासदच झाला पाहिजे असं काही नाही. रोज कित्येक लोक येतात आणि त्यांना भेटतात आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ते तत्परतेने तिथेच कामं करतात. खालीच आपलं ऑफिस आहे आणि वरती सुरक्षा रक्षक मंडळाचं. त्यामुळे भरपूरसे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी येतात. बरेचसे सुरक्षा रक्षकांचे काय प्रॉब्लेम्स असतात ते सुद्धा तिथे सोडवले जातात. आपल्यालाही काय प्रॉब्लेम असेल, आपल्याला काही अडचणी असतील, आपलेही काही मत आपल्याला मांडायचं असेल तर ते खुलं एक व्यासपीठ महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना सानपाड ऑफिस आपलं आहे. कामगार नेते लक्ष्मणराव भोसले तर त्या ठिकाणी ऑफिसमध्ये आहेत. तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी जाऊ शकता. आपले विचार, चांगले विचारसुद्धा सुरक्षा रक्षक देतात. त्यांचे कौतुक संपूर्णतः आम्ही करतो. कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब करतात, आम्हीसुद्धा करतो. आणि आम्ही सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना सांगतो, ज्यांना भेटतो त्यांना सांगतो की या सुरक्षा रक्षकाने असं आम्ही असं म्हणत नाही की ते आम्ही केलं, ह्यानं केलं, त्यानं म्हटलं असं नाही. ज्यांनी जे सुचवलं आहे ते खरोखरच आपल्या येणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी चांगली गोष्ट असेल तर चांगली आनंदाची गोष्ट आहे की नाही. तर त्या सगळ्या काही गोष्टी आहेत. मित्रांनो, तुर्तास थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.